नागपूर शहरातील नियोजित विकासासाठी विकासक म्हणून काम करणारी नागपूर सुधार प्रन्यास सध्या भ्रष्टाचाराने बरबटलेली असून इथे नागरिकांचं काम दलालांशिवाय केलं जात नाही अशी स्थिती आहे। नागरिकांकडून विकासाच्या नावावर लाखो रुपये जमा केले असतानाही नागपूर सुधार प्रन्यास अंतर्गत येणाऱ्या लेआउटमध्ये अद्यापही विकास कामे झालेली नाहीयेत। नागरिकांना मूलभूत सोयी सुविधा देण्यात नागपूर सुधार प्रन्यास अपयशी असल्याने या विरोधात आज नागपूर शहर काँग्रेस कमिटीकडून शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात नागपूर सुधार प्रन्यासच्या मुख्यालयावर आंदोलन करण्यात आले। यावेळी आंदोलकांनी नागपूर सुधार प्रन्यासचे विश्वस्त यांना घेराव घालण्याचाही प्रयत्न केला। यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता। नागपूर सुधार प्रन्यासने आपली कार्यपद्धती 8 दिवसात न बदलल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांनी दिलाय। नागपूर सुधार प्रन्यासच्या सर्व लेआउट्समध्ये विकासाची कामं रेंगाळलेली आहे। जनता त्रस्त आहे। लेआउट्समधलं NITच्या गडर लाईनचा प्रॉब्लेम असेल, रोडचा प्रॉब्लेम असेल, ओपन स्पेसेस असेल, लोकांचे RL असेल, ज्या जागेवर रिझर्वेशन होते तिथे लेआउट सँक्शन झालेले आहे आणि याच्यातून सुटका मिळावी, लोकांचा त्रास कमी व्हावा म्हणून नागपूर सुधार प्रन्यासला आज आम्ही निवेदन दिलं आणि त्यांना अल्टिमेटम दिला की येणाऱ्या 15 दिवसाच्या आतमध्ये ही कामे आम्ही सुरळीत करावी। NITने हे कामं केले नाही तर सगळ्या रस्त्यावर उतरून आंदोलन करावे।